सगळं सांगलं. मोबाईल शॉपिंग इकली, खताचं दुकान इकलं, औषधाचं दुकान विकलं, आणि कर्ज काढायचं बापानं, मजा हाणायच्या पोऱ्यानं, आणि पोराची बाजू घ्यायला ही 150 आणि घर सुधारायला निघली. ही म्हणती 3 लाख कर्ज म्हणजे लय नाही, पण उद्या जर आपल्या पप्पूनं काही बरं वाईट केलं, बापानं 3 गुंठे इकली आणि कर्ज फेडलं, पप्पू प्यायला लागला. आई म्हणती कुठं कायम पेतोय. पोराचं वाटलं तुम्हीच केलं, पुरीचंही तुम्हीच केलं. तुमची मुलगी प्रेमात पडली तुला माहित नाही, माहित नाही. घे बरं माही शपथ. वाटुळं करून टाकलं घरांचं, वाटुळं हसण्यावाली नेऊ नका. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले, 10% पोरं शेअर मार्केटने गेले, आणि पुढचं ऐकलं तर डोकं बंद होईल तुमचं. 100 पोरं माझ्या पुढे उभे करा, तुम्हाला 93 पोरं दारू पिणारे दाखवतो मी. दारू न पिणं हा कमीपणा झाला सध्या. जी माणसं दारू पित नाही, पुढचं ऐकायचं ना, डोकं बंद होईल. या 3 वर्षात 10वीला जायची लाज वाटते. बाप जिवंत आहे, मुलगा गेला, ही स्थिती आहे आज. मला गेला मुलगा, महिला मंडळी एखादा बाप तरुणपणात मिळाला आणि त्याचा प्रेत जर बाहेर काढला आंघोळीला, त्या प्रेताजवळ लागणारी पोरं उड्या हाणतात, इतकी वाईट स्थिती आहे. काय माहित त्यांना माझा बाप गेलाय, आणि तिची आई म्हणते तुझा बाप मेला नाही, देवा घरी गेलाय. ही आईची भाषा आहे. ते पोरं शाळेत मित्र म्हणतात तो बाप मेलाय. आज 3 वर्षामध्ये स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या जागेवर आहेत, पोटातली पोरं बापाच्या जागेवर आहेत, आणि आईच्या अंगावर खेळणारी पोरं बापाच्या जागेवर आहेत. बोला तुमचं काय मत. कसायला गाय देणं, दारुड्याला मुलगी देणं सारखी गोष्ट आहे. मला इतकी नालायक आवडला ते दारुड्यांशी. भांडे विकून दारू प्यायला, लुगडे विकले, दळायला गेला दळणच शिकलो, बायको पिठलं करून बसली, आलाच नाही. खरंय का खोट्या बोला. पुढे चाललंय काय कीर्तन ऐकून करणार आहे तुम्ही. तो काम आहे, तो क्रोध आहे, तो लोभ आहे, तो मद आहे, तो मत्सर आहे, आणि तो अहंकार आहे. सांग ही 4 10. आता किती राहिले? 6 ऐका. आशा. शेतकरी, दुधाला भाव मिळाला पाहिजे. कसं काय मिळेल? दूध 200 रुपये लिटर होईल, फक्त दुधात काही घालू नका. दूधच कुठे, महाराष्ट्राला पुरेल एवढं दूधच कुठे आपल्याला. फक्त आशा, एक आशा. आता 6 ते 6 ऐका. आशा, इच्छा, तृष्णा, मनष्णा, कल्पना आणि तितिक्षा. मी, तू, तुझं, माझं. 4 काम, क्रोध, लोभ, मत, मत्सर, अहंकार. 6 4 10 आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा. 16च्या 16 पोरं मायाची आहे, आणि ती 16च्या 16 पोरं, ती 16च्या 16 पोरं माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने गेली, आणि मला लग्न न करता 4 मुलं झाली. कोणती ऐका. ज्ञानराज माझी, योग्याची भाऊ, साधकाचा मायबाप, ज्ञानाबाई माझी, अनाथाची माय, आणि वेदशास्त्र देती बाई. पहिला मुलगा मला वेद झाला, दुसरा मुलगा मला योग झाला, तिसरा मुलगा मला साधक झाला, चौथा मुलगा मला अनाथ झाला. पहिल्यासाठी मी अमृतानुभव लिहिला, दुसऱ्यासाठी मी चांगदेव पासती लिहिली, तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि चौथ्यासाठी मी हरिपाठ लिहिला. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातल्या 23 नंबरचा आहे. अभंगाला सुरुवात टच लावून दिला फक्त, आणि पाया पडून सांगतो. भजनी मंडळ, वारकरी कीर्तनकार, हरिपाठ हा ग्रंथ नाहीये, हरिपाठ हा ग्रंथ नाहीये महाराज. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे.
हो. आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. त्याच्या पुढे सांगू का, जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सारच हरिपाठ आहे. त्रिगुण आसार निर्गुण हे सार, सारा सार विचार विचार सारा विचार हरिपाठ. त्रिगुण हरिपाठात एकूण अभंग 27 आहेत. हरिपाठात हरी हा शब्द 108 वेळा आलाय, म्हणून माळकऱ्याच्या गळ्याची माळ आहे तिला म्हणजे 108 आहेत. आणि हरिपाठ पाठ केल्याशिवाय या गायक वादकाने हरिपाठाचा ऑर्केस्ट्रा केला. ऑर्केस्ट्रा गाणे तर चाली लावून हरिपाठ यांच्या बापाने केले होते. पाया पडून सांगतो, हरिपाठातले 27 अभंग कधी नाचून म्हणू नका, 27 अभंग कधी उड्या मारून म्हणू नका. तुम्ही विठोबा रखवायला नाचा, रामकृष्ण आणि भजनाला नाचा, पण हरिपाठातले 27 अभंग शांत म्हणा. का माहिती तुम्हाला, हरिपाठ लिहिणार बाळ इतकं कोवळ आहे की त्या बाळाचं वयच फक्त 15 वर्ष. आणि 15 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचणारे ध्यानात ठेवा, ग्रंथ जोरात उचकू सुद्धा नाही. कोवळा आहे ग्रंथ, बाळ इतकं कोवळ आहे. जगातल्या सगळ्या संतांचा अभ्यास केला आणि माऊलीचा अभ्यास केला, ते ज्यांना कोणाचाच आधार नव्हता असे एकच संत आहेत. आई नाही, वडील नाही, पाहुणे नाही, काका नाही, प्रेमाची भाषा नाही, पाठीवरून कोणी हात फिरवणार नाही, पण तेच बाळ विश्वाची आई आहे. आणि आमचे 60-60 वर्ष वय झाले, अजून आमच्या हरिपाठाचं कडवं पाठ नाही. किती भयानक आहे, किती भयानक. आणि पुढे सांगतो, महिला मंडळ, ज्ञानेश्वरी तुम्ही देवाऱ्यात ठेवा आणि तिथं दर्शन घ्या. 2024 सुद्धा ज्ञानेश्वरीचा साक्षात्कार आहे. वा, ज्ञानेश्वरी ती हरिपाठ काय राहिलं नाही. हरिपाठ नाही, काकडा तर संपलाचे. आता दिंडीतले काकडे जेवले होईल, वाळवंटापासून लिंबाच्या झाडापर्यंत झोपा. हरिपाठ, आणि त्या हरिपाठाचा आजचा अभंग आहे काय आहे. 7 5 3 दशकांचा मेळा, 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 7 5 3 दशकांचा मेळा. आणि पुढे सांगतो 7 5 3. आता मोजायचे बरं का, 7 5 3 दशकांचा धरा. 7 पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, प्राण, अपान, व्यान, उदान, रजगुण, तमगुण, सत्वगुण. 7 5 3 दशक म्हणजे 10.
मानेपासून इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5, 5 आणि 5 10, 7, 5, 3 दशकाल झाला. सुधरत नाही काय मला. हा मेळा आहे, हे जाऊ द्या. हरिपाठ येतो, ज्ञानेश्वरी आहे, आणि 2 मिनिटं घेतो तुमचे. बसलेल्या कोणत्याही माणसानं शंका काढायची, कोणत्याही. मी तुम्हाला हरिपाठातच उत्तर देणार. जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हरिपाठात आहे. बायको मिळत नाही, हरिपाठात उत्तर आहे. नामाशिवी नको तोलार बाप, तुझ्या पोरानं तुला हाणलं, हरिपाठात उत्तर आहे. भावी भक्ती. काही माणसं म्हणतात एवढा संसार करून फेर गेलो, जाणार साया असं कशी प्रपंच. काही माणसं म्हणतात मी ट्रिपा काढू काढू ते दिंड्या केल्या, सगळं केलं, पण कोरात राहिलो. कोरात राहणार त्रिवेणी संगमी. काही माणसं म्हणतात टपुऱ्या मानेची माळ घातली पण अभंग येत नाही, येणारच नाही, पर्वताप्रमाणे पाहतो. काही माणसं म्हणते माझ्या दिंडीत गेले गेले माझ्या वागण्यात बदल झाला, होणार साधुबोध झाला. तो काही माणसं म्हणजे हरिपाठ केलं मोक्ष मिळतो का? पागल आहे का तुम्ही? मागली आहे जन्ममुक्त. मागच्या जन्मातून मुक्त होण्याची ताकद हरिपाठ आहे. हरिपाठ आहे, आणि हरिपाठ 7, 5, 3 दशकांचा मेळा. हा हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी. महाराज मंडळी, ज्ञानेश्वरीला एकूण ओव्या 9033 आहेत. ज्ञानेश्वरीला एकूण दृष्टांत 3500 आहेत. आणि ज्ञानेश्वरी शब्द 1.25 लाख आहेत. ज्ञानेश्वरीला 2 भाग आहेत, 1 ते 9, 9 ते 18. 9व्या अध्यायात 535 आहेत, 10व्या अध्यायात 335 आहेत, 11व्या अध्यायात 708 आहेत, 12व्या अध्यायात 210 आहेत, 13व्या अध्यायात 1169 आहे, 14व्या अध्यायात 433 आहेत, 15व्या अध्यायात 598 आहे, 16व्या अध्यायात 473 आहे, 17व्या अध्यायात 433 आहेत, आणि 18व्या अध्यायात 1810 आहे. 7, 5. आता हे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक गायक वादक, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक गायक वादक म्हणजे पद्माकर प्रकाश पितळे, वनदास प्रकाश पितळे, तन्मय पद्माकर पितळे, ग्रामस्थ मंडळी पोसई. आता आपण पूजा केली, सत्यनारायण केला, प्रसाद घेणार, जेवणार. बदल काय? सत्यनारायण पूजेला 10 वाक्य 7 वाक्य सांगतो, ऐका. सगळं जाऊ द्या, शरीर सांभाळा. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? हे गेलं ना, संपलं. आता समजा मी कीर्तन संपल्या मेलो, आज नाही मला मेलो, आणि माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी उलथून जाणार, ते मला पेटवायला येणार आहे, उठवायला नाही. आपला खिसा रिकामा झाला, शरीर संपलं का संपलं काय? तरुण पोरं, ए बरे, हे दंगली मोर्चे याच्यापासून बाजूला राहा. हे केस कमी आहेत अंगाशी, एवढी गावं पाहिलेत मी. माझे एकीचं कीर्तन महाराष्ट्रात कोणी केले नाही एका जन्मात. मी 80 पैशांची तर खाली महिना काढत नाही, 80 तर दगडावर आपटा. पण पुस्तकातले वाक्य आणि अनुभवाचे आहेत. तरुण पोरांनो, तुम्ही या दंगली बिंगलीत मोर्चात पडू नका. पेनात कॅमेरे लोकांच्या. उद्या जर तुम्ही क्लिप पेट मध्ये दिसले तर 10 वर्ष शिक्षा आहे, खेळ नाही. आणि त्याचं कारण सांगतो पोरांनो तुम्हाला, कोणतंही काम करायला आज पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. तुमचे उद्या दाखले जर चुकीचे मिळाले तर जिंदगी संपेल. आणि आतापर्यंत जेलमध्ये गेलेले सगळे गरीबाच आहेत, मोठ्याचे कधी जात नाही. मोठ्यांचे डांबरीवर यायला येणे नाही, मोठ्यांचे 5 वर्ष नाही एकदाच येतात रोडवर. अंगातली ताकद जपून वापरा. 2, हीच देवाची पूजा आहे. 2, खिशातला पैसा जपून वापरा.
300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुमच्याकडे किती नोट आहे? 4 धाबे 6 पंप म्हणजे शेठ समजतो को स्वतःला. आणि गावांमध्ये तुम्हाला जी श्रीमंत माणसं दिसतात यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहे. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. यांचा ट्रॅक्टर बँकेने नेला ते म्हणते पाहुण्याचं नांगराय गेला. काही नाही ह्या जगात. वरके खरे का खोटे बोला. तुम्ही अंगातली ताकद जपून वापरा. समुद्रात फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावं लागते एवढं ध्यानात ठेवा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. 1 सेकंद सुद्धा बोगस घालू नका. फकडं घेऊन बसायचं ते दरिद्रवाणी कुठे बसलं का. काही इतकी नालायक गेल कीर्तनात मोबाईल घेऊन बसायचं. बाबावर बोंबलतोय आणि बोट चालायचं. ही पिसाळेल कुत्र्याची आवड लागली. काय आखलीचा पत्ता नाही. कीर्तनापुरते तरी मोबाईल. आता या आम्ही मी मोबाईल वापरत नाही. आपली परिस्थिती नाही. मला व्हॉट्सअप फिस्टअप काय नाही, काहीच नाही. आपलं स्टेटस नाही, व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, ऑनलाईन नाही, फिगर नाही, काय नाही. मोबाईल वापरत नाही. ज्याला गरज आहे तो आपल्या घेईन. काय आला बसा डोक्याला ताण करीते. कीर्तन चालू असं नाही टाळ करी कुशल मोबाईल पाहत. कीर्तन आहे ते काय नाही. काही तर पाहतच बसायचं. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि 4थी पूजा सांगतो तुम्हाला, कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरा आणि तुम्हाला सगळे माफ करतील. हा बँका लुटा. तुम्ही लुटण्यासाठीच आलात. सोसायट्या खा, ग्रामपंचायती खा, भांडे खा, भांड्यातला माल खा, काही खा, पण तुमचा जाताना गेम होणार एवढं ध्यान ठेवा. 80% सर्व्हिसवाले हे गरीबाचे 10-20 खाऊन नोकरी केल्या ना, रिटायर झाल्यावर येडे होऊन येतात. त्यात मार्केटमध्ये येडे. गार्डन मध्ये 5 वाजता अशी बंदिष्ट कुत्रीचा मुका घेतात. आणि तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन पहा, सगळे सर्व्हिसवालेच आहेत वृद्धाश्रमात. रिटायर झालेले. आम्ही जातो कधी कधी, ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला सांगायला लाज नाही वाटत मला विस्तार झाला का. मी अभियंता होतो. आता काय एक पोरगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही. मोकळा झाला. पहिली बायको मी म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली. पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या मोखंडी आला तर आला. आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या. यांच्या घरात जाऊन पहा, नुसत्या गोळ्या, खोंगानं गोळ्या आहे त्यांना. फालत व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वास व्हायची गोळी, तोंड मीठ व्हायची गोळी. जेवताना 3 गोळ्या आहेत, खाली बसताना 1. निम झालं. तू एकच गोळी घेऊन गाव मोकळं कर ना. घाल जगतो. एकच बंदुकीतली गोळी घेऊन गाव मोकळं कर. काय जगून का नाही. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरा. आणि पुढचं वाक्य आहे का, तुम्ही गरीब आहात तेव्हा तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही जागा विका, तुम्हाला शत्रू नाही. गुंटा घ्या, शत्रू उठले. चांगलं वागलं तरच शत्रू आहे. आणि पुढचं वाक्य आहे का, शत्रू कधीच बाहेरचे नसतात, शत्रू घरातलेच असतात. आणि पुढचं आहे का, जी माणसं तुमच्या तोंडावर अतिशय चांगलं म्हणतात, तीच माणसं तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. 7, 5, 3 दशकांचा एक तत्व आहे. काय पैसे नवे नाम सर्व भगवंत.
एक दोन मग इकडं असं गुलघुला वाजते टाळलं गुलघुला वाजते ही पूजा आहे 7, 5, 3 दशकांचा मेळा आणि पाया पडून सांगतो हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका. मी 3 महिने झाले फक्त हरिपाठ आणि काकड्याच कीर्तन करतो. आम्ही काय घेत नाही दुसरं. दिवसभरात 3 करतो, 2 हरिपाठावर 1 काकड्यावर. काकडे हरिपाठ राहिलेच नाही हो. फक्त कौतुक झाले. कीर्तनकार झाले तुरकन, कथाकार बेसुमार झाले आणि 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे आणि शिवपुराण सांगणारा बाहेरचा आहे. तोंड जोडायची पाळी का नाही. 5 शिवपीठ महाराष्ट्रात आहे. त्यातलं सगळ्यात जुनं शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे कोण सांगत लोकांना. आणि बाहेरचा माणूस येऊन आपल्याकडे कथा सांगतो शिवपुराण. आणि सगळे ज्योतिर्लिंग कुठे इकडे जर गेलं तर वाचे म्हणता, इकडे आळंदी हे. मग बाकी काय राहिले तुम्ही नक्की करतायत काय चाललंय. परमार्थ लोकांनी मानाव म्हणून कधीच करू नका महाराज. तुमची मस्ती जिरवायला लोकांशी काय घेणंय तुम्हाला. काय माणसं म्हणजे मी भजनाला आलो असतो पण मला भजने नाव होतं म्हणून जागा वेळा जात. एक दिवस तो शांत होणार. मग हीच पूजा. बाकी काय करते काही जगात लिहिलंय का असं पुढं. बायका पोरं सोडा बोंबलं धिना, भाकरी खाऊ नका, सफरचंद आणा, चहा पिऊ नका, दूध आणा. ही सगळी नाटकं आहे. बायको करू नका, मोबाईल मध्ये गेम पा. हे काय सांगितलं तुम्हाला. ठाईच बैसोनी काय जगामध्ये करायचं काहीच करायचं नाही. फक्त देवाला हात जोडून सांगा मला गर्भवासाचं दुःख नको. हीच विष्णूची मागणी. काय चाललंय तुम्ही थोडं मागे जा. 10 वर्षाने या रांगेत उभे राहायला टाळ करी राहणार नाही. नवीन मंडळी देवळाकडे येत नाही. त्यांचं देवळाचं जवळजवळ सूत्र सल्ला सल्ला सल्ला. तू नको जाऊ, तो बाप जाईल. पिढी संपली. मग तुम्हाला जर आजच्या अभंगात ही पूजेचं पहिलं कौतुक सगळ्या गावाचं करावं एवढा मोठा कार्यक्रम केला, अन्नदान केलं. आणि तिसरी गोष्ट आयोजकांचं सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. हरि मुखे
मुखेवाना सद्गुरु अमर बाबा महाराज सद्गुरु साळण महाराज सर्व संतान विजय